तदनंतर कालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। माईचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित आपण करतोय। तदनंतर नरेश दादा पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। डीसी मालकर माजी सरपंच वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। डीसी मालकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तदनंतर चला तदनंतर आपण प्रकाश जाधव यांचा सन्मान चला टी शर्ट त्या ठिकाणी परिधान केलेली आहे, पॅनल केली असेल। उमेश माडिक यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय। यंग स्टार मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती गावदेव टेंबरी। टॉस जिंकला या ठिकाणी जांभिवली टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय नीरज। पहिला चेंडू शरीराचा भेद पंचांनी बोट आकाशाकडे केलं, महत्वाची विकेट फलंदाज बंटी क्षीरसागर या चेंडूवरती होईल बाद। तिकडे गौतम ओसवाल खुश आहेत कारण की त्यांचा संघ या ठिकाणी जिंकलाय आणि त्यांनी आम्हाला देखील खुश केलं, त्यांचे देखील आम्ही आभार। नीरज बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केली आहे। निखिल पाटील नॉन सेकर एंड वरती, नवीन फलंदाज राज इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। बॉल तयार आहे, नीरज वेगावरती स्वार होतोय। 2 षटकांचा हा सामना, 2 षटकांचा हे 17 आपण या ठिकाणी पाहतोय आणि 2 बॉल मध्ये 1 विकेट प्राप्त केली, एकही धावा अजूनपर्यंत आपण पाहतोय खर्ची केलेली नाहीये। नीरज एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज आपण यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय। फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल। एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 1 या धाबा संख्येवरती। सर थोडं स्पीडअप करा, 3 चेंडूंचा खेळ संपलाय। निखिल पाटील आता ऑन स्ट्राईक वरती। नीरजचं चांगलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय, केवळ त्यानं आतापर्यंत 1च धाव खर्च केलेली आहे। हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते केवळ 1 या धाबा संख्येवरती। 4 चेंडू मध्ये जबरदस्त गोलंदाजी नीरज, आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला, अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय। उमेश महाडिक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतो, यंग स्टार मरियाई जांभिवली। पुन्हा एकदा पंचांकडे अपील, दात फेटाळली, डॉट बॉल या ठिकाणी येईल। डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल केवळ 1 या धाबा संख्येवरती। 1 बाद 1 ही स्थिती। फटका पसलाय हवेमध्ये, 1 धाव कंप्लीट केली जाते आणि फलंदाज या ठिकाणी धावचित स्वरूपात होईल बाद।
आबा धावपलकावरती थोडं स्पीडअप करा प्लीज. जांभिवली टीम थोडं कोऑपरेट करा. यंगस्टार जांभिवली संघ बॉलिंग ट्रॅकवरती आले. यावेळेस गोलंदाज सर्वेश. दाबा मिळतील एकूणच 2 या चेंडूवरती. नीरजचं चांगलं षटक आपण पाहिलं. आता सर्वेश एक चांगला खेळाडू, एक चांगला अष्टपैलू, अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू, यंगस्टार मरियाई जांभिवली टीमचा. पटका यावेळेस चांगला आणि झेल पकडलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत रोशन आणि त्यांना झेलला कॅरी केलंय. नवीन फलंदाज नवज्योत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 4 धावा धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावपलक स्थिरावेल ते केवळ 4 या आकड्यावरती. 4 या अंकावरती धावपलक जाऊन पोहोचेल आणि सर्वेश तयार आहे. पटके यावेळेस देखील चांगला अलंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळेल. एकरी धाब्याच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचल ते 5 या धाबा संख्येवरती. 2 षटकांचं सत्र आहे. यापुढे कदाचित अजून एक ओव्हरमध्ये कपात केली जाईल, पण मॅच लवकर संपल्या पाहिजेत. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. हातनोली दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला आता वेळ आयोजक देणारच नाहीयेत, परंतु 2 वेळेला तुम्हाला अनाउन्समेंट केली जाईल. 3ऱ्या वेळेला ताकीद दिली जाईल आणि ज्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी असेल ना त्या संघाला आपण टॉस विन घोषित करू. आयोजक सांगतायत आता ताकीद देखील नाही. 2 कॉल आपण देऊ इथून. ज्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी असेल त्या टीमच्या कॅप्टन त्या संघाला आपण टॉस विन घोषित करू. पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या चेंडूवरती देखील असेल बाद. चला आतनोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मोपे टीमचा कॅप्टन सात धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जर मोपे संघ या ठिकाणी वेळेवरती उपस्थितीमध्ये नसेल तर आयोजक योग्य तो निर्णय या ठिकाणी घेणार आहेत. चल मान्यवर आपण पाहतो या ठिकाणून प्रस्थान होत आहेत. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं सदैव आयोजकांवरती राहू द्यात. आयोजकांच्या प्रेमापोटी इसांबे गावाच्या या नावाची ही स्पर्धा आणि त्यांच्या प्रेमापोटी अगदी सर्व आयोजक या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांचा आदर सत्कार आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलं. भारतीय संस्कृतीला या ठिकाणी जपलं
आणि प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती केलं. सर्व मान्यवरांनी वेलात वेल काढून बहुमूल्य वेल तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून सर्व मान्यवरांचे आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. चला 9 धाव फलकावरती 10 धावसंख्येचा टार्गेट असेल. विद्यमान सदस्य समीरजी देवघरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. चला 10 धावसंख्येची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि धावत जा प्लीज, कारण की आता चालत जायचं टाइम संपलाय. रितेश कोंडिलकर यांचा आज वाढदिवस आणि जांभोली टीमचे बिग सपोर्टर, त्यांना आपण वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. ज्यावेळी आपण पाहतोय की टीमसाठी काही करायचं असताना त्यावेळी भरी योगदान त्यांचं राहतं आणि त्यांचं करतो आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सलामीची जोडी चालली आहे. थोडं फास्ट जा नीरज, थोडं फास्ट जा. 10 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज सर्वेश आणि त्याच्या सोबतीला नीरज ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू हवेमध्ये झेलला पकडलाय आणि सर्वेश या चेंडूवरती होईल बाद. रोशन जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. राज देखील सांगतोय आज सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही. पहिल्या चेंडूवरती त्याचे देखील दमखम, त्याचे जोहर तो दाखवतोय. दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात. फलंदाज रोशन देखील गेल्या पावली येतोय माघारी. थँक्यू. चला नेक्स्ट बॅट्समन जाऊ द्या आतमध्ये, इतका वेळ नाही आपल्याकडे. हा आता गीत नाही वाजवले तरी चालतील. ज्यांनी आपल्याला लाईव्ह पुरस्कृत केली आहे ते समीरजी देवघरे यांचं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आगमन. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार, परंतु 10 धावसंख्येची गरज आहे. 3 षटकार येणारच नाहीत. जरी 2 आले तरी सुरजसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आनंद पैठणे यांच्याकडून देण्यात येईल. दोन धावा
या ठिकाणी धाव फलकावरती लागल्या जात आहेत. असं वाटलं होतं की ओव्हरथ्रोच्या धाबा येतील की काय, परंतु नाही. बॅकिंग चांगलं होतं. 2 धाबा मिळत आहेत. 2 विकेट गमावल्यात. यंगस्टर जांभिवली टीमनं 8 धाबसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. चला मोपे टीमचे कॅप्टन आलेत का? आणि पुन्हा एकदा महत्वाची विकेट. फलंदाज सूरज देखील या चेंडूवरती होईल बाद. आता नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला नवीन बॅट्समन जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नीरज जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नो टेन्शन असेल जांभिवली टीमला. 8 धाबसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. राजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे आता 7 चेंडू आणि 8 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. आणि पटका यावेळेस देखील फसलाय. जेलला कॅरी. जबरदस्त गोलंदाजी राजची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 6 बॉल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 8 या धाबसंख्येची. 2 धावा धाव फलकावरती. चला आत्मोले टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मोपे टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा आणि अंतिम कॉल. आता यापुढे आयोजक जो निर्णय घेतील त्या निर्णयाला तुम्हाला सामोरे जावंच लागेल. शेवटचा कॉल होता ते शेवटचा कॉल आम्ही तुम्हाला दिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज जय. 6 चेंडूमध्ये आता 8 धावसंख्येचं संरक्षण करायचंय. अक्षयनं जशी मागच्या 2 मॅच मध्ये गोलंदाजी केली ना आत्मोली टीमच्या, तशी गोलंदाजी आता जयला करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू किती ताकदवर आहेत याचा विचार न करता जशी गोलंदाजी अक्षयने केली आहे तशी जय देखील आता गोलंदाजी करेल का. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. धाव फलक स्थिरावेल. 2 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. अक्षयनं 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या याच मैदानावरती, याच विरुद्ध एंडनं. परंतु हे एंड अगदी लाभदायक असेल धावा वाचवण्यासाठी. फटका यावेळेस चांगला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. फंबल थोडस आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावसंख्येची.
बॉल तयार. पटका यावेळेस देखील चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चांगली आहे आणि फलंदाज या ठिकाणी समीर धावचित स्वरूपात होईल बाद. सांगू नका प्लीज, कारण की मग असे प्रॉब्लेम होतीलच. असे प्रॉब्लेम होतीलच, कारण की मर्याई जांभिवली संघ हा छोटा संघ नाहीये, ज्याने कित्येक मैदान गाजवलीत आणि चांगली पोरं आहेत. सगळे यंगस्टरला घेऊन हा संघ आपण पाहिलाय. एकाच दोन फक्त लेजंड प्लेअर राहिलेत, राहुल दादा असेल. पण ज्यावेळी तुम्ही सांगाल ना त्यावेळी प्रॉब्लेम हा तुम्हाला परत क्रिएट झाला नाही पाहिजे, त्याकरता आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंच ऑलिजन तुमच्या डोलेवर मारा असं सांगितलंय.
बॉल तयार, फटका चांगला, बॉल चाललाय, षटकार आहे, षटकार आहे त्या ठिकाणी. हा क्षेत्ररक्षक कोण आहेत त्या ठिकाणी? बंटी क्षीरसागर यांचं कौतुक. एकदा बंटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवली. हा जांभेली टीम तुम्ही देखील टाळ्या वाजवल्याच पाहिजेत, कारण की त्याची खेळाडू वृत्ती हे खऱ्या अर्थाने खऱ्या खेळाडूचं लक्षण. क्षेत्ररक्षकाला 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याची खेळाडू वृत्ती आपण त्या ठिकाणी पाहिली. त्यांनी सांगितलं असतं हा षटकार नाहीये तरी झालं असतं, परंतु असं केलं जात नाही क्रिकेटमध्ये. त्या दिवशी वरोसे संघ देखील 6-7 धावेने तो सामना त्यांनी गमावला. त्यावेळी देखील जिगर चालकीचा पाय सीमारेषेच्या जवळ लागला होता आणि त्यावेळी कोणाच नसतं माहिती पडलं, कारण की तो वॅकंट एरिया होती, ती रिकाम्या जागेमध्ये कोणताही प्रेक्षक नव्हता, परंतु त्यांनी त्याची खेळाडू वृत्ती दाखवली आणि त्या 6 धावेनं वरोसे संघ त्या मैदानावरती पराभूत झाला. परंतु काही खेळाडूंची खेळाडू वृत्ती आपण सातत्यपूर्वक पाहत असतो. बंटी क्षीरसागरची ही खेळाडू वृत्ती, पुन्हा एकदा सलोट बंटी. हा बंटी क्षीरसागर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार.